होती ताई, तुम्हाला एबी फॉर्म मिळालेला नाही, तुम्ही विद्यमान नगरसेवक मी विद्यमान नगरसेविका आहे, अजून मला एबी फॉर्म मिळाला नाहीये. पक्षाची एकनिष्ठ कार्यकर्ती आहे 25 वर्षापासून. आज मी महिला मोर्चा प्रदेश सरचिटणीस आहे आणि पक्षाचे एकनिष्ठ कार्यकर्त्यांना जर असं होत असेल तर मला वाटतं हे थोडंसं, मला सुद्धा खूप वाईट वाटतं या गोष्टीचं. पण एबी फॉर्मची अशा पद्धतीने पळवापळवी, रस्त्यावर असा राडा, हे तर काही मला माहिती नाही एबी फॉर्मची पळवापळवी झाली, पण मला वाटलं आता एवढा लेट होत आहे, 3 वाजेपर्यंत आपली मुदत आहे, तरी आपल्याला अजून एकही कॉल आलेला नाही पक्षाकडनं, म्हणून मी या ठिकाणी आलेली आहे. परंतु अजूनही काहीच दिसत नाही चित्र. तुम्हाला काय सांगितलं? पण मला सांगितलं की तुमचं आहे तिकीट फायनल, पण अजूनपर्यंत का बरं मग फोन येत नाही, का बरं एबी फॉर्म हातात मिळत नाही? एकनिष्ठ असून सुद्धा जर असं आमच्यावर होत असेल तर मला आता ते मला काहीच कळत नाही चित्र. नवीन लोक भरपूर आलेले आहेत, आता कोणाची दावेदारी इथं होते आमच्या प्रभागामध्ये? कोणी नेमकं तुमचं तिकीट कापलं असं तुम्हाला वाटतंय ताई? आता नवीन लोक भरपूर आलेले आहेत. आता मी इथे काही कोणाची नावं घेणार नाही, परंतु तुम्हाला शब्द देण्यात आला होता, शब्द सांगितला होता की आहे तुम्ही विद्यमान आहात, तुम्ही प्रदेशावर संघटनेचं काम तुम्ही एकमेव केलेलं आहे, परंतु मलाच आता कळत नाही नेमकं काय चालू आहे.